तर राज्यात ज्वारीच्या पेरणीमध्ये सोलापूर जिल्हा यंदाच्या वर्षी देखील अव्वल ठरला आहे। राज्यात ज्वारीचं सरासरी 14,53,000 हेक्टर क्षेत्र असलं तरी प्रत्यक्षात मात्र 15 लाख हेक्टर पर्यंत पेरणी झाली आहे। तर यातील सर्वाधिक अर्थातच 2,43,000 हेक्टरवर सोलापूर जिल्ह्यात पेरणी झाली आहे। प्रत्येक वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी पेरणीत घट झाली असली तरी सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल स्थानी ठरलाय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। ज्वारीचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त हेक्टरावरती जे आहे ते ज्वारी पिकाची पेरणी एकंदरीत केल्याचं दिसून येत आहे। सोलापुरातील मंगळवेढा या ठिकाणाला ज्वारीचं कोठार म्हणून ओळखलं जातं। तसंच सोलापूर जिल्ह्याची देखील जी ओळख आहे ती ज्वारीचं कोठार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे। एकंदरीत आपण संपूर्ण राज्यभरातील रब्बी हंगामातील जे पीक आहे त्यातलं प्रामुख्याने जे ज्वारी पीक आहे त्या पिकाचा आढावा घेऊयात। सोलापुरात ज्वारीची जी हेक्टरीवरती पेरणी झाली आहे ती साधारणतः 2,43,000 हेक्टर जी आहे ती सोलापुरात ज्वारीची पेरणी झालेली आहे सोलापूर जिल्ह्यात। आणि तसंच राज्यात 2 नंबरला जर पेरणी झाली असेल ज्वारीची तर ती आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये 1,70,289 हेक्टर जी आहे ती एवढी ज्वारीची पेरणी महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरला जी आहे ती धाराशिव जिल्ह्याची झाली आहे। आणि एकंदरीत ज्वारी पिकामध्ये सोलापूरचा जो दबदबा आहे, सोलापूरचं जे वर्चस्व आहे ते या वर्षीच्या रब्बी हंगामात एकंदरीत दिसून येतं। आणि तसंच विशेष पाहता सोलापुरातील मंगळवेढा या ठिकाणच्या ज्वारीला जी आहे ती GI मानांकन देखील आहे। सोलापूरमध्ये प्रामुख्याने दगडे असेल, मालदांडे असेल अशा अनेक विविध प्रकारच्या ज्या ज्वारीच्या प्रजाती आहेत यांचं उत्पादन प्रामुख्याने घेतलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।